हे पहा आता तुम्हाला एक खरी आणि दुर्भाग्यपूर्ण सांगतो. सेमीफायनल मॅच इंग्लंड आणि भारतामध्ये जर पाऊस पडला तर काय होणार? कारण हे पहा, मुंबईला वानखेडे स्टेडियमवर 5 मार्चला मॅच आणि त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता 20% आहे. म्हणजे पाऊस पडू शकतो. 20% पावसाची शक्यता आहे. मॅच कॅन्सल होऊन जाईल पाऊस पडला तर. परंतु घाबरू नका, रिझर्व्ह डे, अजून एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला आहे. समजून घ्या, दुर्भाग्याने रिझर्व्ह डेला सुद्धा पाऊस पडला तर तर नियम फार कडक आहे आणि त्याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो. कारण अशा वेळी मग मॅच कॅन्सल होऊन जाईल, ती मॅच होणार नाही. आणि कोणती टीम फायनलमध्ये जाईल? ज्या टीमचे पॉईंट सुपर 8मध्ये जास्त असतील ती टीम फायनलमध्ये जाईल. ज्या टीमचे पॉईंट सुपर 8मध्ये जास्त असतील ती टीम फायनलला जाईल. आणि दुर्भाग्यवश इंग्लंड टीमचे पॉईंट हे भारतीय टीमपेक्षा सुपर 8मध्ये जास्त आहेत. तर इंग्लंड टीम फायनलमध्ये जाईल आणि भारतीय टीम जाऊ शकणार नाही फायनलमध्ये. तर हा नियम आहे, लक्षात ठेवा. जर मॅच कॅन्सल झाल्या तर दोघी दिवस 5 तारखेला जो रिझर्व्ह डे ठेवला आहे त्यालासुद्धा पावसाने मॅच कॅन्सल झाली तरच हा नियम आहे. तर दुर्भाग्याने टीम इंडिया जाऊ शकत नाही. तर जास्तीत जास्त शेअर करा, लोकांना सांगा खरा नियम काय आणि लोक कोणत्या नियमाचे विचार करते. तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, करा शेअर. धन्यवाद.